नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पर्यटकांना भुरळ घालणारे निसर्गरम्य रानसई धरण ओव्हरफ्लो। पर्यटकांची पावले वळली अक्कादेवी व रानसई धरणाकडे। पर्यटकांना भुरळ घालणारे निसर्गरम्य रानसाई धरण संततधार पावसामुळे मंगळवार दिनांक 24 रोजी ओव्हरफ्लो झाले आहे। तर चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावातील अक्कादेवी धरण ओसंडून वाहू लागले असल्याने या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी व फेसाळणाऱ्या पाण्यात चिंब होण्यासाठी हजारो पर्यटकांची पावलेही हळूहळू रानसई व अक्कादेवी धरण परिसरात वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। उरण हा अरबी समुद्र किनाऱ्यावरील डोंगर टेकड्यांवर वसलेला तालुका आहे। या तालुक्यातील 2 लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण हे रानसई ग्रामपंचायत हद्दीत येते। तर पूर्व विभागातील रहिवाशांना पाणी पुरवठा करणारे पुनाडे धरण पुनाडे ग्रामपंचायत हद्दीत येते। तर चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावात एक लहानसे अक्कादेवी धरण आजही 1930 सालच्या जंगल सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा देत पावसाळ्यात दुथडी भरून वाहत आहे। ही तीनही धरणे निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने या परिसरातील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रेलचेल ही नेहमीच या ठिकाणी होत असते। यावर्षी पावसाने मे महिन्यात दमदार हजेरी लावल्याने धरण पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे। त्यात मंगळवार दिनांक 24 रोजी पहाटेच्या सुमारास रानसई धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याची सुखकर बातमी समोर आली आहे। त्यातच मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या आणि डोंगरमाथ्याहून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे चिरनेर गावातील अक्कादेवी धरण ही दुथडी भरून वाहू लागल्याने पर्यटकांची पावलेही हळूहळू अक्कादेवी धरण परिसरात वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यातच मंगळवारी जूनच्या शेवटच्या टप्प्यात रानसई हेही धरण ओव्हरफ्लो झाल्याने उरणच्या जनतेला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सुटला आहे। त्यामुळे जनतेने समाधान व्यक्त केले असून पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह परिसरातील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ये-जा केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।